हॅलो मैत्रिणींनो, प्रीती क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी एक नवीन व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे. आता आहे व्हॅलेंटाईन डे. त्याच्याकरता स्पेशल उलनपासून आपण वॉल हँगिंग बनवणार आहोत, व्हॅलेंटाईन डे स्पेशल. चला तर मैत्रिणींनो, त्याकरिता जे जे सामान लागत आहे त्याची मी तुम्हाला यादी सांगत आहे. मैत्रिणींनो, त्याकरता मी माझ्याकडे हे होतं एक खेळण्यातलं, तर हे मी असं सर्कल घेतलेलं आहे. तुम्ही थर्माकोलचं पण कट करून एक सर्कल करू शकता किंवा स्क्वेअर करू शकता. त्यानंतर मी 2 कलरचे उलन घेतलेले आहे, रेड अँड ग्रीन. त्यानंतर मी असं हार्ट शेपचे कार्डबोर्डचं असं कट करून घेतलेलं आहे. हे वॉल हँगिंगसाठी आपल्याला कामात येणार आहे. चला तर मैत्रिणींनो, सुरू करू. आपल्याला लागणार आहे ग्लू गन आणि ग्लू स्टिक. सर्वात प्रथम मी हे जे आपलं सर्कल आहे याला मी ग्रीन कलरनी आधी उलन लावून घेते, ग्रीन कलरचं. खूप सिंपल असं आपलं आजचं वॉल हँगिंग बनून रेडी होणार आहे. हे एकदाच आपल्याला लावत जायचं आहे, त्यानंतर मग स्टिक नाही करायचं आहे. हे आपल्याला सिंपल पूर्ण असं करत करत जायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. हे बघा, अशी गॅप पडायला नको, त्याने आपलं फिनिशिंग छान येणार नाही. हे असं अगदी जवळून आपल्याला असं करत जायचं आहे. हे मी याच्यासाठी असं सर्कल गोला बनवलेला आहे उलनचं, की हे आपल्याला टाकायसाठी खूप इझी पडेल. बघू शकताय तुम्ही. हे आपल्याला पूर्ण असं करत जायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार आणि समजत सुद्धा असणार. चला तर मैत्रिणींनो, मी पूर्ण करून घेते. हॅलो मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की हे बघा किती सुंदर असं आपलं हे रिंग रेडी झालेलं आहे. आतमध्ये काय यूज केलेलं आहे काही समजत नाही. असं क्यूटशी सुंदरशी आपली ही रिंग बनून रेडी आहे. बघू शकता. आतमध्ये तुम्ही हिला दुसऱ्या उलनसोबत बांधू सुद्धा शकता किंवा स्टिक सुद्धा करू शकता. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथं आतमध्ये स्टिक सुद्धा करू शकता. त्यानंतर कार्डबोर्डचे मी असे हार्ट शेपचे पीसेस करून घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. ह्या पीसेसला आपल्याला उलन स्टिक करून घ्यायचं आहे. आपलं सुंदरसं क्यूटसं असं वॉल हँगिंग बनवून रेडी होणार आहे. हे अशा प्रकारे आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आय होप तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला छान प्रकारे दिसत असणार. हे असं पूर्ण आपल्याला रेड कलरच्या उलननी असं छान झटपट फील करून घ्यायचं आहे. अगदी झटपट बनणारं आपलं आजचे हे वॉल हँगिंग आहे. हे बघा, इतकं असं छानसं आपलं बनून रेडी झालेलं आहे. त्याचप्रमाणे मी दुसरं सुद्धा करून घेत आहे आणि बाकी सगळे पण करून घेत आहे. तुम्ही बघू शकत आहे हे असे मी पीसेस रेडी करून घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. त्यानंतर आता आपण पुढचं आपलं काम करू. हे आपलं रिंग आहे आणि हे आपले इतके पीसेस जर मला वाटलंच तर मी पुन्हा ठेवलेलं आहे ते पण करणार. ठीक आहे. हे आपलं रिंग आहे आणि हे आपले पीसेस आहे. हे आपलं आता इतकं रेडी झालेलं आहे. आता आपण पुढचं करू. मैत्रिणींनो, आता सर्वात प्रथम आपल्याला हे दोन जे पार्ट आहेत त्यांना स्टिक करायचं आहे. उलनचे हे जे 2 पार्ट आहेत त्यांना असं एकमेकाला आपल्याला स्टिक करायचे आहे. अशा टाईपने पूर्ण छान असं स्टिक करायचे आहे. सोबतच त्यामध्ये आपल्याला एक रेड कलरचं उलन सुद्धा ॲड करायचं आहे. सोबतच त्यामध्ये आपल्याला रेड कलरचं उलन सुद्धा असं ॲड करायचं आहे आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे.
2 कार्डबोर्ड चिपकायला खूप जास्त असं ग्लू टाकावं लागत आहे मला, बघू शकताय तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर हे असं रेडी झाल्यानंतर आपल्याला त्याला इथे याच्या मधोमध आपल्याला हँग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही, असं छान प्रकारे याच्या मधोमध आपल्याला याला हँग करायचं आहे. थोडंसं साईज बघून, कारण की ते छान असं हँग करत राहिलं पाहिजे. त्यासाठी खालचं डिस्टन्स आणि मधातलं डिस्टन्स असं तो अगदी मध्यभागी यायला पाहिजे असं बघून आपल्याला तिथे हँग करायचं आहे याला. आणि नंतरचं जे आपलं उलन आहे त्याला असं स्टिक करून द्यायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये असं छान प्रकारे दिसत असणार. तसंच मैत्रिणींनो, आपल्याला पुढचं करायचं आहे. पुढचं जे हे आहे, यांना जे बनवलेलं आहे आपण हे हार्ट शेप, तसंच करायचं आहे आपल्याला. यामध्ये सुद्धा रेड उलन टाकून हे 2 पार्ट आपल्याला असं एकामेकाला असं स्टिक करायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. त्यामध्ये तर अशी स्पेस सुटली नव्हती मैत्रिणींनो, पण यामध्ये अशी स्पेस वाटत आहे मला, त्यामुळे मी वरनंसुद्धा हे आपलं रेड कलरचं उलन असं स्टिक करून घेत आहे. कारण की आपण जे पण करतो त्याची फिनिशिंग छान यायला पाहिजे. हे बघा, अशा टाईपनी असं आपल्याला छान असं स्टिक करून घ्यायचं आहे, कारण की जे कार्डबोर्ड आहे ते दिसायला नको. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला खूप छान प्रकारे हे समजत असणार. एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. त्यानंतर हे जे आहे हे आपल्याला आपण एक वरती लावलेला आहे आणि हे आपल्याला इथे खाली एक लावायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार. मैत्रिणींनो, हे जेव्हा करते वेळेस हे एका साईडला नाही आलेलं पाहिजे, याला थोडंसं फिरवून घ्या, कारण की हे जे आपलं याचं सेंटर आणि याचं सेंटर असे मधोमध यायला पाहिजे. हे सेंटर आणि हे सेंटर अगदी असं मधोमध यायला पाहिजे, तेव्हा ते असं मध्ये छान राहील. तशीच काळजी आपल्याला इथे सुद्धा घ्यायची आहे. हे करत असताना हे असं पहिल्यांदा पकडायचं आहे आपल्याला, त्यानंतर याचं असं सेंटर घेऊन त्याला. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे आपलं हे वॉल हँगिंग अशा प्रकारे रेडी आहे. हे आपल्याला छान फिनिशिंग सोबत करायचं आहे. यामध्ये ते मी असं पूर्ण कवर करून टाकलेलं आहे. यामध्ये सुद्धा मला कवर करायचं आहे हे रेड कलरनी. चला तर मैत्रिणींनो, आता यामध्ये आपल्याला हँग करायसाठी उलन किंवा तुम्ही कुठलं पण हे मण्यांची लेस, काही पण असं एक लूक देऊ शकता. तर माझ्याकडे ही मण्यांची लेस आहे, ती मी यामध्ये यूज करणार आहे याला हँग करायसाठी. असं छान लूक यायसाठी आपलं बघू शकता मैत्रिणींनो, हे असंच कंटिन्यू हालत राहणार, कारण की हे आहे वॉल हँगिंग. त्यामुळे कंटिन्यू असंच हे हलत राहणार वॉल हँगिंग. आणि आता यामध्ये पुन्हा आणखी एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे, ते तुम्ही तुमच्या चॉईसवर आहे. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता. तर यामध्ये तुम्ही तुमचं अल्फाबेटचं फर्स्ट लेटर ॲड करू शकता. हे बघा, अशा प्रकारे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हे असं ॲड करू शकता. प्रीती क्रिएशनला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. पी आहे हे प्रीती क्रिएशनचं. अशा टाईपने मी पी ॲड केलेला आहे. रेडवर व्हाईट कलर खूप छान दिसत आहे. अशा टाईपने तुम्ही करू शकता वॉल हँगिंग. चला तर मैत्रिणींनो, मी आता वॉल हँगिंग बनवलंच आहे, तर तुम्हाला हँगसुद्धा करून दाखवत आहे. हॅलो मैत्रिणींनो, हे जे आजचं जे वॉल हँगिंग आहे ते मी आता तुम्हाला
लटकवून दाखवत आहे. हे कंटिन्यू असं आतमधलं जे आहे माझं पी कंटिन्यू असं हलत आहे आणि रोटेट होत आहे. चला तर मी तुम्हाला आता हँग करून दाखवते. मी असं हँग केलेलं आहे आणि हे कंटिन्यू असं पूर्ण रोटेट होत राहत आहे. आणि हे खालचंसुद्धा, तर यावर पण अल्फाबेट लिहिलं असतं तर आणखी छान दिसलं असतं. तुम्ही नक्की ट्राय करा. यावर पण अल्फाबेट लिहायचं आणि हे कंटिन्यू याला थोडंसं स्पेस छान पाहिजे. हे कंटिन्यू असं हलत राहते आणि खूप छान असं आपल्या आजचे हे वॉल हँगिंग बनवून रेडी झालेलं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.